अशी आज्ञा गंगागिरी महाराजांनी दत्तगिरी बुवांना केली होती. बांधकामासाठी कारागीर पोंदाबा येथील होते. ते कुशल कामगार काशीनाथ बेलदार, तुर्काबाद खर्डीकर यांच्या देखरेखीखाली शिखराचे काम संपन्न झाले. 1 वर्षाचा कालावधी लागला. सुमारे 7-8 हजार रुपये खर्च झाला. याचा सर्व जमा खर्चाचा बैजवार तपशील गणिनाम गंगाशेठ यांच्या दुकानी तर काही नाऊर येथे होता. मंदिराचे काम संपन्न झाल्यावर शके 1826 म्हणजे इसवी सन 1904 रोजी महादेवाचे लिंग स्थापन केले. शके 1814 साली गंगागिरी महाराज जेव्हा दुसऱ्यांदा काशीस आपल्या वयाच्या 78व्या वर्षी गेले होते तेव्हा तेथून त्यांनी शिवलिंग आणले. ते 10-12 वर्ष झोळीत बाळगले. शिवलिंग उत्तम व स्वयंभू होते. बेटावर साळुंख्या तयार करण्यात आल्या व त्यावर हे लिंग बसवले. समोरील कोनाड्यात गंगामातेची मूर्ती बसवली. दत्तगिरी महाराजांनी पंढरपूर येथून पांडुरंगाची व रुक्मिणीची अशा 2 मूर्ती मागविल्या. समाधीचे देवळात समोर कोनाड्यात बसविल्या. सुमुहूर्तावर महादेवाची व पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक महापूजा करण्याचे प्रयोजन केले. सप्ताहाव्यतिरिक्त महंत दत्तगिरी बुवा बेटावरच असत. भला पहाटे उठून ध्यानधारणा करत असत. विठ्ठल व शिवाची भक्ती नव्याने बांधलेल्या राऊळात जाऊन करत असत. नित्यनियमाने गुरुच्या समाधीस्थानी जाऊन दर्शन घेत आपल्या मनाला ते नेहमी बजवत असत. आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागायचे आहे. आपले जीवन जनसामान्यांच्या कल्याणासाठी वापरायचे आहे असं ते स्वतःला बजवत असे. त्याचप्रमाणे वागतही असत. दर साल ते आळंदीच्या यात्रेला व दिंडीलाही राहत असत. आषाढ महिन्यात त्र्यंबकेश्वरला श्री निवृत्ती महाराज यांच्या पालखीसोबत जात. प्रत्येक श्रावणात कुठेतरी नामसप्ताह घेत असत. पूर्वापार पद्धतीने सप्ताह फार मोठ्या प्रमाणात होत असे. महंत दत्तगिरी बुवा यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर येथे देहूकरांचा फडावर निवृत्ती महाराज यांच्या मंडपात भाद्रपद महिन्यात तुकाराम गाथेचे पारायण सप्ताह होत असतो. परंतु गंगाधाडीकडील सर्वच मंडळी त्या सप्ताहाला जाणे शक्य होत नव्हते. मग या सर्व मंडळींची सोय व्हावी म्हणून दत्तगिरी बुवांनी पुंतांब्यात चांगदेव देवळी गाथा पारायण भरवले. ह्या कामासाठी बाळा पाटील पुंतांबेकर यांची मदत झाली. शके 1827, 1828 व 1829 हे साल सप्ताह संपन्न झाले. सप्ताहाचा दिनक्रम असा होता की सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, मध्ये जेवण, मग 12 वाजेपर्यंत तुकाराम गाथांचे भजन, मग नंतर आरती होत असे. आरतीच 70 ते 75 टाळकरी असत. पुढे 2-3 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीचे वाचन, 4 ते 6 जेवणाचा कालावधी, सायंकाळी 7 ते 10 पर्यंत कीर्तन होई. सकाळी 10 वाजता भाकरी कालवण व 4 वाजता पंक्तीत शिरा लाडू अगर इतर पक्वान्न, कधी वरण भात पोळ्या असा पदार्थ जेवणाच असे. प्रथम अभंगाची चाल दिली जायची. तेव्हा 200-300 मंडळी हजर असत. शेवटचा अभंग संपेतो त्यांची संख्या 2-3 हजार होई. जेवणाच्या प्रयोजनाचा खर्च गावकरी मंडळी करत असत. दररोज 1 किंवा 2-3 गावे मिळून जेवणाचे प्रयोजन करत असे. ह्या जेवणावळीचे नियोजन बाळा पाटील पुंतांबेकर पाहत असत. गुरुवर्य गंगागिरी महाराज सप्ताह परंपरा महंत दत्तगिरी महाराजांनी पुढे नेली. गंगागिरी महाराजांनी स्वतः कीर्तन करत असत. परंतु दत्तगिरी महाराजांच्या काळात कीर्तन करण्यासाठी शंकरदादा परदेसी येवलेकर, भानुदास बुवा बेलापूरकर व इतर अनेक मंडळी होती. एकदा भाऊसाहेब देहुगकरांनी दत्तगिरी बुवांना कीर्तन करावयास सांगितले. इतर सर्व मंडळींनी त्या गोष्टीत दुजारा दिला. बुवांचा ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास होता. 500-700 अभंग मुखोद्गत होते. परंतु कीर्तनावर म्हणावी तेवढी पकड यायची होती. त्यांनी 2दा कीर्तन केले खरे, पण तिसऱ्यांदा ते उभे राहिले. टाळकऱ्यांनी कडव्यावर मात केली. तेव्हापासून महंत दत्तगिरी बुवांनी नम्रपणे सांगितले, यापुढे मला कीर्तनाचा आग्रह धरू नका. त्यानंतर सप्ताहामध्ये बापताऱ्याचे धोंडीबास होणार. भागवत बुवा बेलापूरकर यांची कीर्तनही. हरिभक्त परायण जे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असे ते बंकट स्वामी, विष्णू बुवा जोग हे पोथी वाचन करत असे. बेटावरील प्रगतीत जोम धरू लागली होती. मंदिराच्या समोर सभामंडप असावा म्हणून दत्तगिरी बुवांनी तुळशीराम शेठ यांच्यासोबत चर्चा करून
सन 1831 साली 8 ते 10 हजार रुपये वर्गणी गोळा करून सभामंडपाचे काम करवून घेतले. बेटावर प्रत्येक श्रावण वद्य चतुर्दशीस गंगागिरी महाराज पुण्यतिथी यात्रा भरत असे. 5 ते 10 हजार मंडळी या सोहळ्यात उपस्थित राहत असत. बेटावर आमटी भाताचे व समारंभाचे प्रयोजन होत असे. परंतु सरला बेट गोदावरी नदीच्या उदरात आहे. पुण्यतिथी श्रावण मासात येते व त्यावेळी पावसाळा असल्याने नदीचे पात्र विस्तारले जाई. बेटावर येण्यासाठी भक्तांना उतरण्यासाठी 3-4 होडगे असत. नाऊर, रामपूर, गोवर्धन असे होडगे असत. परंतु समाज मोठा असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होई. कधी कधी डोंग्यात पाणी शिरून बुडण्याचा संभव होई. परंतु गंगागिरी महाराजांच्या कृपेने कधी कुठलीही आपत्ती कोसळली नाही. असे 7-8 वर्ष चालू होते. मग दत्तगिरी महाराजांनी सर्वांच्या विचाराने ठरवले, श्रावण वद्य चतुर्दशीस पुण्यतिथी दर साली साजरी करावी, परंतु यात्रा भरवू नये. देवाचा व समाधीचा अभिषेक करत जावा. भजन कीर्तन करावे. हजर असलेल्या साधू संतांना भोजन करावे व छोट्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी करावी. बाकी मंडळींनी पुण्यतिथीची यात्रा मार्गशीर्ष वद्य 14 भरवावी. त्यावेळी ह्या तिथीस 10-15 हजार लोक जमतात. काही लोक दुकान लावतात. भंडाऱ्याचेही प्रयोजन होते. पुण्यतिथी कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीचे रात्री कीर्तन व चतुर्दशीच्या दिवशी भजन कीर्तन व रात्री जागरण होत असे. वद्य त्रयोदशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन होऊन सर्व मंडळी आपल्या आपल्या घरी जात. सुरुवातीस हबप भागवत बुवा वेलापूरवर व त्यानंतर हबप बंकटस्वामी महाराज येत व कीर्तन करत असत. ज्याप्रमाणे गंगागिरी महाराजांनंतर दत्तगिरी बुवांनी बेटाची परंपरा चालवली, त्याच पद्धतीने दान देण्याची परंपरा देखील पिढ्यानपिढ्या चालवली. महंत गंगागिरी महाराजांचे बेलापूर येथील गणिराम गंगाराम शेठ खटोड बेलापूर यांच्या दुकानी उद्भस होती. त्यानंतर तुळशीराम शेठ गणिराम खटोडांनी वडिलांचा वारसा पुढे सांभाळत बेटावर श्रद्धा ठेवत तनमन धनाने मदत केली. त्यांच्यानंतर त्यांचे दत्तक पुत्र प्रेम सुखराज खटोड महंत गंगागिरी बुवांना दान धर्म हिशोबात मदत करत असत. तसेच बेटावर 60 एकर जमीन गंगागिरी महाराजांना दान करणारे बचराल शेठ सावकार यांच्यानंतर त्यांचे सुपुत्रही मदत करत. सावखेड गंगेचे 1000 एकर जमिनीचे मालक लक्ष्मण पाटील खटाणे यांचे चिरंजीव चंद्रभान खटाणे यांनी बेटावरील प्रेम वाढवलेच होते. तसेच वैजापूर येथील आनंदराव सवई शेठ सोमानी यांचे चिरंजीवही मदत करत. वर्षामागून वर्ष जात होते. महंत दत्तगिरी महाराजांचा अनुभव मोठा होत होता. मदतीचा ओघ वाढत होता. मठाधिपती म्हणून त्यांचे कार्य उत्तमरित्या चालू होते. शके 1837 म्हणजे 1915 साली बेटावर नेहमीप्रमाणे चर्चा झाली. गंगागिरी महाराजांनी जीच पंच कमिटी नेमली होती त्याचे शरीर वाचे धनाने मदत केली होती. ती कमिटी आता बेटाच्या सर्व जमिनी, मंदिरे, सभामंडपे, शेती, संस्थाने हे पंचाच्या देखरेखीखाली चालावे असं म्हणत होती. त्यावर महंत दत्तगिरींचे प्रतिकूल मत होते. बेटात कायम रहिवासींना हे पंचांचे म्हणणे मान्य नव्हते. मग आपापसात काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले. महंत दत्तगिरींचा आग्रह होता, आहे असे चालू द्या, यावर पंचांची फार मध्यस्थी नसावी. मग त्यावर महंत दत्तगिरींचे गुरुबंधू नाथगिरी बुवांनी बेटाच्या बाहेर पडावे लागले. त्यांचा निकाल 1840 साली तालुकादार साहेबांच्या कचेरीतून लागला. यामध्ये असे ठरले की दत्तगिरी बुवांच्या पश्चात बेटाचा कारभार नाथगिरी बुवा सांभाळतील. मग सर्व मंडळी एकत्र राहू लागली. ह्या काळात शेती व्यवसाय मात्र बहरला होता. 1842 साली अश्विन मासात दत्तगिरी बुवांना वाताचे दुखणे उद्भवले. त्या त्रासातही त्यांचे पारमार्थिक कार्य नेटाने चालू होते. परंतु अचानक एके दिवशी यमदेव त्यांना नेण्यास आले आणि अश्विन शुद्ध दशमीस दसऱ्याचे रात्री महंत दत्तगिरी बुवा आपल्या गुरुच्या नामस्मरणात समाधीस्थ झाले.